आता जो आपला पुढचा स्पर्धक येतोय, जे येत आहेत, अरे तुरेची भाषा त्यांच्यासाठी मी वापरू शकत नाही. ज्या वयात काही लोक, काही गृहस्थ संध्याकाळी फिरायला निघतात, काठ्या टेकवत टेकवत गप्पा गोष्टी करतात, रिटायरमेंट घेऊन पुण्यासारख्या ठिकाणी किंवा थंड हवेच्या ठिकाणी सेटल होतात, त्या वयात ही व्यक्ती काय करते? त्या वयात ही व्यक्ती भक्तीच्या जादूनं आपल्या सगळ्यांना समरसून टाकते. भक्तीच्या जादूनं आपल्याला भिजवते, आपल्याला वेडी करून टाकते. एक वेडा माणूस, एक संत माणूस, देवाच्या अत्यंत जवळ असलेला माणूस राजू बाबा शेख येत आहेत. जोरदार टाळ्यांनी अदब से ताली बजाओ. किती किलो आहे बाबा? 15 किलो आहे. 15 किलो काहीच नाही हो. आता डोक्यावर निरंजनी ठेवणार, त्याच्यावर घागर आणि त्यावर घागर. गाई गोपाळ यमुनेच्या तटी, गाई गोपाळ यमुनेच्या तटी, येती पानिया मिळोनी जगदी, येती पानिया मिळोनी जगदी, येती पानिया मिळोनी जगजेती. गाई गोपाळ यमुनेच्या तटी, ओ गाई गोपाळ यमुनेच्या तटी, तटी येती पानिया मिळोनी जगजेती, येती पानिया मिळोनी जगजेती, येती पानिया मिळोनी जगजेती. चेंडू 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 चौगुण खेळती वाळवंटी, चेंडू 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 चढून खेळती वाळवंटी. चला 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 यमुनेला चला, चला 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 तुम्ही चला 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 चला, मनती पाहू दृष्टी हो हो. गाई गोपाळ यमुनेच्या तटी, ओ गाई गोपाळ यमुनेच्या तटी, तटी येती पानिया मिळोनी जगजेती, येती पानिया मिळोनी जगजेती, येती पानिया मिळोनी जगजेती. ऐशा गोपी कात्या कामातुर नारी, चित इव्हळते देखावया हारी, चित देखावया हारी. ऐशा गोपी कात्या कामातुरा नारी, चित्त वळते देखावया हारी. मिस पानियाचे करती घरी, मिस पानियाचे करती घरी, 12-16 12-16 मिळोनी परस्परी हो हो. गाई गोपाळ यमुनेच्या तटी, ओ गाई गोपाळ यमुनेच्या तटी, तटी येती पानिया मिळोनी जगजेती, येती पानिया मिळोनी जगजेती, येती पानिया मिळोनी जगजेती. गाई गोपाळ यमुनेच्या तटी, गाई गोपाळ यमुनेच्या तटी, तटी येती पानिया मिळोनी जगजेती, येती पानिया मिळोनी जगजेती, येती
राहिले बघ नंतर. बाबा, तुम्ही इथे आलात, पुन्हा मला एक संधी मिळाली. खरं तर तुमचं कीर्तन ही एक संस्थाच आहे. जशी पुराण काळापासून चालत आलेली आद्य प्रवर्तक त्याचे नारद मुनी, समर्थ रामदासांनी सुद्धा सांगितलंय की कीर्तन हे संगीत, नृत्य, तानगान हे सगळं काही तुमच्यात आहे. आणि कीर्तनात थोडीशी शास्त्रीय संगीताची सुद्धा आवश्यकता मध्ये आली होती, तेही तुम्ही गाऊन जाता. आता या संस्थेबद्दल मी काय बोलणार, फक्त तुम्ही पुन्हा आमच्यासाठी हे सादर केलं याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुम्हाला शिरसाष्टांग नमस्कार. दादा, तुमचं कीर्तनाचं ऐकतच बसावं असं वाटतं. खूप छान वाटतंय. तुम्ही आम्हाला अगदी विठ्ठलाची अशी आठवण करून देता आणि तुमचं कीर्तन ऐकतच राहावं. आम्ही असे दंग होऊन गेलो तुमच्या कीर्तनात. आभारी आहे, आभारी आहे. आपली पद्धत आहे म्हणून विचारतो की काय पदक तुम्ही द्याल यांना. मकरंद सर, लेट्स गो. धन्यवाद, धन्यवाद सर्वांचा. अत्यंत मी आभारी आहे. धन्यवाद. अशी सेवा घडत राहावं सर्वांची. बस हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना.